ज्यांच्याकडे नोंद असेल त्यांना कुणबी दाखले मिळणार, सरसकट कुणबी दाखले मिळणार नाहीत असं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलंय। मराठा समाजाच्या हिताचा विचार करताना ओबीसी समाजाचं अहित होणार नाही याला प्राधान्य दिलं आणि त्याचा निर्णय घेतला। ओबीसी समाजावरती अन्याय होऊ देणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओबीसी समाजावरती अन्याय होऊ देणार नाही आणि आमचं आरक्षणासाठी विरोध नाही, पण बनावट दाखले देणार असतील तर त्याला विरोध आहे असं वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी केलंय। आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेटचा GR रद्द करण्याच्या आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती रद्द करण्याच्या मागणीसाठी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी एल्गार मोर्चा काढला जातोय। ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हिंगोलीच्या कळमनुरी उपविभागीय अधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा काढला जाणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या गेवराईत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं। ओबीसी बांधवांनी लक्ष्मण हाके यांना खांद्यावरती उचलत गेवराई शहरातून दुचाकी रॅली काढली। आमच्या अन्नात माती कालवण्याचं काम यांनी केलं असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सरकारवरती केलाय। गोपीनाथ मुंडेंची उणीव भासते अशी भावना सुद्धा त्यांनी व्यक्त केली। ज्यांना संविधानाची भाषा समजत नाही त्यांच्या विरोधात आम्ही दाणकं हातात घेतलंय अशा शब्दात हाकेंनी जरांगेंवर निशाणा साधला। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या स्वागतासाठी आलेल्या कार्यकर्त्यांकडून वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली। या घोषणाबाजीनंतर काही काळ परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं। राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी काढलेल्या पहिल्या शासन निर्णयाविरोधात लढा देण्यासाठी 25 प्रमुख लोकांची एक समिती गठीत करणार आणि ऑक्टोबरमध्ये नागपुरात ओबीसींचा महामोर्चा काढण्याचा निर्धार काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। सरकारनं मराठा समाजासाठी काढलेला GR हा ओबीसींवरती घाला घालणार आहे, त्यामुळे आपल्या हक्काचं रक्षण करावंच लागेल। सरकारची भूमिका ओबीसी विरोधी असल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी केलाय। मध्यस्थांच्या दबावात प्रोटोकॉल सोडून अजितदादा IPS अधिकाऱ्यांशी बोललेत असा दावा खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी केलाय। बीड जिल्ह्यातील पोलिसांना आपलं आडनाव लावता येत नसेल तर ती सामाजिक समता आहे का असा सवाल धनंजय मुंडेंनी उपस्थित केलाय। त्यासाठी समाजातील लोकांनी पुढे येऊन मागे जे घडलं ते पुन्हा सरळ करण्याची वेळ आली आहे असा इशाराही दिलाय। मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बीड जिल्ह्यातील 27 व्यक्तींच्या वारसांना सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे। मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येक कुटुंबाला 10 लाखांची मदत म्हणजेच एकूण 2,70,00,000ची मदत मंजूर करण्यात आली आहे। बीडच्या मांजरसुंबामध्ये मराठा आणि ओबीसी बांधव आमनेसामने आले होते। यावेळेला जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। दरम्यान पोलिसांच्या मध्यस्थीने वादावरती नियंत्रण मिळवण्यात आलं। ओबीसी आरक्षणाचं संरक्षण आणि कुणबी समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याच्या मागणीसाठी कुणबी सेनेकडून निर्धार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। आझाद मैदानावरती पार पडलेल्या निर्धार मेळाव्यातून आरक्षणाचा निर्धार करण्यात आला। मराठा आंदोलक सतीश देशमुख आणि महारुद्र खाकरे यांच्या आंदोलनादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला। तर आंदोलनाला जाण्यासाठी पैसे नसल्यामुळे भरत खरसाडे या आंदोलकाकडे पैसे नव्हते, त्यामुळे या आंदोलकांनी आत्महत्या केली। दरम्यान तीनही आंदोलकांच्या कुटुंबांना फोन करून माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी पालकत्व स्वीकारत तीनही कुटुंबांना प्रत्येकी 3 लाखांची मदत केली। कोल्हापुरातील शिक्षक बँकेच्या सभेत दरवर्षीप्रमाणे यंदाही गोंधळ झाला। सत्ताधाऱ्यांकडून योग्य उत्तर दिली जात नसल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला। सत्ताधाऱ्यांनी शिवीगाळ करत भाषा वापरल्याचं म्हणत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली। पुण्यातील राजगुरुनगर सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेत सभासदांमध्ये जोरदार राडा झाला। संचालक मंडळाला प्रश्न विचारत असताना सभासदांमध्ये हाणामारी झाली। पुरंदरमध्ये विमानतळ नको अशी मागणी ग्रामस्थांनी केली। आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुरंदरमध्ये होते। यावेळेला मुख्यमंत्र्यांना निवेदन देत ग्रामस्थांनी विमानतळाला विरोध दर्शवला। शनी शिंगणापूर इकडे दीर्घकाळ सेवा देणाऱ्या देवस्थानमध्ये मानधनावरती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। आजपासून पुजाऱ्यांना पगारी नोकरी देण्यात आली आहे। पुजाऱ्यांना 31 आणि 21 हजाराचं मासिक मानधन देण्याचं ठरलं आहे। अकोल्यातील बार्शी टाकळी शहरात विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलीस आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला। पोलिसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनाकारण मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। चिपळूणमध्ये सहकाराचं
विभागीय प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे। या प्रशिक्षण केंद्राला कोकणातील तरुणांनी प्रशिक्षण केंद्र उभारणीला समर्थन दिलं आहे। आणि नाशिकमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते। नाशिक जिल्ह्यात विसर्जनादरम्यान 6 जणांचा मृत्यू झालाय तर 1 जण बेपत्ता आहे। नाशिक शहरात 2 जण तर ग्रामीण भागात 4 जण वाहून गेल्याची माहिती समोर येते। नाशिकमध्ये विसर्जनादरम्यान 6 जणांचा मृत्यू तर 1 जण बेपत्ता असल्याची माहिती सध्या समोर येते। दरम्यान नाशिक शहरामध्ये 2 तर ग्रामीण भागामध्ये 4 जण वाहून गेलेले आहेत। ग्रहणाच्या पार्श्वभूमीवरती नागपूरच्या कोराडेतील महालक्ष्मी जगदंबा मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले। उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत मंदिर बंद असणार आहे। नियमित पूजा उपचार करून मंदिर सकाळी 6 नंतर दर्शनासाठी खुलं केलं जाईल। पालघर जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे। पावसामुळे धामणी धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे तर सूर्या नदीत 20,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। येत्या 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। उत्तर महाराष्ट्र, कोकण घाटमाथ्यावरती पावसाचा जोर वाढणार आहे तर पालघर आणि नाशिकच्या घाटमाथ्यावरती जोरदार पावसाची शक्यता आहे। कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीनंतर कचरा साफ करताना एक डंपर भरेल इतक्या चप्पल कर्मचाऱ्यांनी जमा केल्या। विसर्जन मिरवणुकीत प्रचंड गर्दी झाली। यावेळेला गर्दी आवरणं पोलिसांनाही शक्य झालं नाही, त्यामुळे ढकलाढकली झाली आणि त्यानंतर महाद्वार रोडवरती चप्पलांचा खच पाहायला मिळाला। अमरावतीच्या मोझरी गावात भूकंप झाला। भूकंपाचे 2 सौम्य झटके आल्यामुळे अनेकांच्या घरातील साहित्य पडलं। भूकंपाच्या धक्क्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। पालघरच्या सातपाटीत समुद्र किनाऱ्यावरती 2 तर शिरगावच्या समुद्र किनाऱ्यावरून एक संशयास्पद कंटेनर वाहून आल्यामुळे खळबळ उडाली। त्यामुळे पालघर पोलिसांचं तटरक्षक दल घटनास्थळी दाखल झालं। दरम्यान समुद्राला भरती आल्यामुळे कंटेनरपर्यंत पोहोचण्यास अडचणी येत होत्या। बुलढाणा जिल्ह्यातील जटाशंकर धबधबा कोसळायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे। जळगावच्या पूर्णाड फाटा ते डोलारखेडा फाटा रस्त्याची दुरावस्था झाली, त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो। तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली जाते। वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्यामुळे चर्चेत आलेल्या बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या जेलरचा नवा कारनामा समोर आलाय। कारागृह परिसरातील अनधिकृत झाडांची कत्तल करण्यात आली आहे, त्यामुळे पर्यावरण प्रेमींकडून संताप व्यक्त केला जातो। बुलढाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे असलेल्या 300 फूट टॉवरवरती चढत युवकाने शोले स्टाईल आंदोलन केलंय। राजू भीमराव या तरुणाची शेतजमीन येळगाव धरणामध्ये गेली। यानंतर उर्वरित जमिनीवरती नगरपालिकेने सुशोभीकरणाचं काम सुरू केलं। या कामाला विरोध करत जमीन मिळवून देण्याची मागणी संबंधित तरुणानं केली आहे। पंढरपूरमध्ये म्हसवड माळशिरस मार्गावरती शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। नीरा देवघर धरणाचं पाणी माळशिरस तालुक्याला देण्याची मागणी करण्यात आली। तातडीने मागणी पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली। विरारमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळल्यामुळे 3 जण जखमी झाले। 40 वर्ष जुन्या असलेल्या इमारतीत तब्बल 17 कुटुंब राहत होती। दरम्यान जखमींवरती सध्या उपचार सुरू आहेत। मुंबईच्या नायर रुग्णालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे। मुंबई पोलिसांना मेलद्वारे ही धमकी देण्यात आली आहे। दरम्यान पोलिसांकडून धमकी देणाऱ्याचा शोध घेतला जातोय। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरती सोलापूरसाठी स्लॉट मिळाला आहे। स्टार एअरलाइन्स 7 दिवस यासाठी स्लॉट उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे। त्यामुळे सोलापूर मुंबई विमान सेवा तिकीट विक्री आता लवकरच सुरू होणार आहे। पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल 32 तासांपेक्षा अधिक वेळ चालली। गेल्या वर्षी विसर्जन मिरवणुकीसाठी 28 तासांचा वेळ लागला होता। हा रेकॉर्ड यंदा मोडीत काढला आणि यंदा मिरवणूक कमी वेळेत करण्यासाठी पुणे पोलिसांचे जे प्रयत्न होते ते अपयशी ठरले। वैभववाडीतील भोईबावडा गावातल्या राजस सेवा मंडळाच्या वतीने गणेश विसर्जन पार पडलं। यावेळेला महिलांनी फुगड्या खेळून उत्सवाचा आनंद लुटला। जळगावच्या चोपडातील बाजारपेठेत गुलाबाईंची मूर्ती विक्रीसाठी दाखल झालेल्या आहेत, मात्र खरेदीसाठी भाविकांनी अल्प प्रतिसाद दिलाय। गणेश विसर्जनानंतर गुलाबाईची स्थापना होत असते। हा उत्सव विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। जळगावच्या कासोदा इकडे दरवर्षीप्रमाणे यंदाही महादेव मंदिर परिसरात संत श्री अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सप्ताहाचं यंदा 72वं वर्ष असून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली।
234व्या जयंतीनिमित्ताने आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांना अभिवादन करण्यात आलं। महाराष्ट्राचं आराध्य दैवत खंडोबाच्या गडकोट पायरी मार्गावरील उमाजी नाईकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आलं। हिंगोलीत बंजारा समाजाकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। या मेळाव्यानिमित्ताने शहरातील नांदेड नाका ते महावीर भवनापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीत मोठ्या संख्येने बंजारा समाजाच्या नागरिकांनी सहभाग घेतला। जालन्यात गायीची कत्तल करून सोशल मीडियावरती व्हिडिओ अपलोड करणाऱ्या कसायासह 2 साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। कसायाविरोधात हिंदू संघटनांनी आक्रमक भूमिका घेत पोलीस स्टेशनमध्येच आंदोलन केलं। नाशिकमधील चांदवडच्या राहुड घाटात भीषण अपघात झाला। क्रेन कोसळल्यामुळे डिवायडर तुटला, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून सध्या एकेरी मार्गाने वाहतूक सुरू आहे। नागपूरच्या धनगौरी कॉलनीत चोरी करणाऱ्या 3 चोरट्यांना पोलिसांनी अटक केली। अटक केलेल्या चोरट्यांमध्ये एका बंगालीचा समावेश आहे। चोरट्यांकडून पोलिसांनी 1.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। शहापूरमध्ये मुंडेवाडी आसनगावमध्ये भारंगी नदीपात्रात 3 तरुण वाहून गेले। तिघांपैकी 2घांचा मृतदेह सापडला। दरम्यान एकाचा जीवरक्षक दलाकडून शोध घेतला जातोय। कल्याण डोंबिवलीमध्ये वसंत व्हॅली परिसरातील प्रसूतीगृहात एका दिवसाच्या बाळाचा मृत्यू झाला आहे। डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईक करतात। कर्जतच्या महावीर पेठेतील बँक ऑफ इंडियाच्या शाखेला आग लागल्याची घटना घडली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाकडून आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आले। दरम्यान आगीमध्ये रोख रक्कम जळाल्याची माहिती आहे। नागपूरच्या पाचपावलीमध्ये पोलिसांनी अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवरती कारवाई केली। यावेळेला पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलंय। दरम्यान त्याच्याकडून संपूर्ण दारूसाठा जप्त केलाय। चंद्रपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली। यावेळेला पोलिसांनी 298 ग्रॅम ब्राऊन शुगर बाळगणाऱ्या 2घांना अटक केली आहे, तर त्यांच्याकडून संपूर्ण मुद्देमाल जप्त केलाय। जालन्याच्या दावलवाडीत बापाने लेकीला संपवलंय। मुलीच्या प्रेम प्रकरणातून संतापून बापाने मुलीचा गळा ओढून हत्या केलेली आहे। गळफास घेतल्याचा बापाने बनाव रचला होता। दरम्यान निर्दयी बापाला पोलिसांनी अटक केली। पुण्याच्या मंचरमध्ये रिपेअरिंगच्या दुकानात गॅसचा भडका उडाला। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। दरम्यान परिसरात मात्र भीतीचं वातावरण पसरलं। धाराशिवच्या घाटनांदूर गावात पवनचक्कीची तक्रार केल्यावरून एका शेतकऱ्याला जीवघेणी मारहाण करण्यात आली। मारहाणीत शेतकरी गंभीर जखमी झालाय, तर शेतकऱ्यावरती सध्या उपचार सुरू आहेत। गणपती विसर्जनादरम्यान जळगावच्या गिरणा नदीत तरुण बुडालाय। 26 तास उलटून सुद्धा अद्याप मृतदेह सापडलेला नाहीये। राहुल सोनार असं या तरुणाचं नाव असून अद्याप शोधकार्य सुरू आहे। सांगलीच्या मिरज शहरातील गणेश विसर्जन मिरवणुका तब्बल 30 तास चालल्या। मिरज शहर पोलिसांच्या बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर मिरवणुकीचा समारोप करण्यात आला। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील वझर गावात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या 20 वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाला। पवन मोहिते असं मृत तरुणाचं नाव असून एनडीआरएफच्या टीमने या तरुणाचा मृतदेह तलावाबाहेर काढलाय। पुण्याच्या तळेगाव ढमढेरे या ठिकाणी भीमाशेत बोरा फार्मजवळ भीमा नदीत भीमराव चेरले हा 30 वर्षीय व्यक्ती बुडाला। काल विसर्जनादरम्यान ही व्यक्ती बुडाली होती, मात्र अद्याप मृतदेह सापडलेला नाहीये। तळेगावच्या ऋषी पांथा बहाळमध्ये विसर्जनासाठी आलेला तरुण गिरणा नदीच्या मध्ये वाहत होता। यावेळेला उपस्थित असणाऱ्यांनी मानवी साखळीच्या मदतीने या तरुणाचे प्राण वाचवले। गणपती विसर्जनादरम्यान मुंबईतील साकीनाका परिसरात विजेची तार पडल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर 5 जण गंभीर जखमी झाले। जखमींवरती सध्या उपचार सुरू आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये विसर्जन स्थळी तरुणांनी हुल्लडबाजी केली। यावेळेला समज देणाऱ्या पोलिसांची तरुणाने कॉलर पकडली। दरम्यान हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। शहापूरच्या मुंडेवाडीत गणपती विसर्जन करताना 3 तरुण वाहून गेले। दरम्यान जीवरक्षक पथकाला एकाचा मृतदेह सापडला। दरम्यान 2 तरुणांचा अजून शोध घेतला जातो।